जरा जरा म्हणून समजून घेत नाही. आणि आज तर कहरच झाला. माझा पण डोस कपिलला दिला. तेजदा काय केलं तुम्ही? काय केलं तुम्ही तेजदा? रागाच्या भरात मी त्यांच्यावर हात उचलला. तेजदा तुम्ही हनकी बडी वहिनींच्यावर हात उगारला त्याच्यात? म्हणजे तुम्ही त्यांना मारलं नाही, उचललं फक्त. तेही रडले असतील. रडल्या? उलट त्यांनी माईन समोर मला दम दिला. बोट दाखवून म्हणल्या मला, बोट दाखवून. बोट आपल्याला कोणी दाखवलं तर ते बोट राहतं का? बरं मी गप्प बसतो आणि वर डायलॉग मारला, बोट दाखवून. म्हणल्या मर्दपणा दाखवू नकोस, नाहीतर स्त्री किती मर्दानी असते हे मी तुला दाखवीन. परत अशी चूक करू नको म्हणल्या. तेजदा तुम्ही त्यांच्यावर हात उगारायला नको होता. मग काय करायला पाहिजे होतं? त्यांनी काय पर्याय ठेवला होता का माझ्या समोर? त्यांनी एक वेळ मला बोललं असतं ना, मी सगळं सहन केलं असतं. नाही मी करतोच, पण त्या माईंना बोलल्या आणि ते आवाज चढवून बोलल्या. आणि तुला माहितीये माईंना कुणी काय बोललेलं मी ऐकून घेत नसतोय, मग कुणी असो तो. आणि थंडर त्यांची चूक झाली ना. चूक झाल्यानंतर आपण काय करतो? माफी मागतो. त्यांनी माईंची माफी मागायला पाहिजे होती का बोट दाखवायला पाहिजे होता मला? तर चुकलं ना, मग त्यांनी माघार घ्यायला पाहिजे होती ना. त्यांनी काहीच केलं नाही, माघारही घेतली नाही आणि चूकही कबूल केली नाही. मला कळतच नाही का असं वागतात त्या. तू सांग ना मला थंडर, मी एवढं वाईट आहे का रे? माझं काही चुकतंय का थंडर? तू सांग ना मला, आता सांग काय चुकतंय माझं? तेजदा नाही, तेजदा माझा देव कधी चुकणार नाही. हे चुकतच नाही देव माझा. तुमच्याकडनं चूक होणारच नाही. अहो अख्ख्या रमावतीत तुमच्यासारखा सच्चा दिलाचा माणूस सापडणार नाही. नाही चूक नाही होणार तुमच्याकडनं. तेजदा म्हणजे राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू काय? काय काय बोलायचं होतं. तुम्हाला राग नका मानू, म्हणजे मला एक बोलायचं होतं. बोलू? तुमचं आणि हनकी बडी वहिनींचं कसं आहे माहिती काय? म्हणजे दिलाचा मॅटर आहे. म्हणजे तुम्हाला त्या आवडत्यात पण त्यासनी तुम्ही अजून जरासं आवडत नाही, असं जर गोळ झाला. म्हणजे त्यांच्या मनात काय आहे ते कळत नाही, तुमच्या मनातलं त्यांना कळत नाही, असं सगळं. म्हणजे आता आपण असं उलट फेरी केली तर म्हणजे त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं की नाही, तो हे सगळा जो घोळ आहे ते होणार नाही. म्हणजे त्यांच्या मनातलं तुम्हाला कळलं, पण तुम्ही असं करून बघा तर या वेळेला जरा प्रेमानं. बर तसं करू. म्हणजे काय करायचं नेमकं प्रेमानं? प्रेमानं म्हणजे असं सगळं. नाही कसं बोलू प्रेमानं ते सांग ना मला. म्हणजे आपल्या मनातलं म्हणजे दिलातलं असं धडकन त्यांच्या कानापर्यंत, म्हणजे धुडधुड सगळं त्यांचे डोळे. हे सांग ना मला, तू सांग ना, खरंच चांगलं सांगतोय. लवगुरू झालायस तू. प्रेमानं कसं करायचं तेवढं सांग मला. नाही नाही, डोळ्यात दिसलं पाहिजे असं म्हणायचं, पण तुमच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसतंय. चांगलं सांगतोयस तू. कसं करायचं प्रेमानं, कसं करायचं तेवढं सांग. नाही मी सांग ना. सांग मी सांगणारच आहे. म्हणजे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळते.
प्रेमानं कसं करायचं तेवढं सांग. खरंच चांगलं सांगितलं. तुम्ही असं कसं एका जागी करायचं? उभा राहा की. सांग की आता कुठे एका जागी उभा राहायला सांग ना आता, कसं पळायचं हा? एका जागी उभा राहा. पळतोस तर सांग, थांब ना. मग लो गुरु झालायस तर माझं डोकं फिरलंय आणि तू प्रेमानं वागायचं. काय ग एवढ्या घाई गडबडीत कुठं निघालीस? एकटेच हनीमूनला चाललीस का काय? तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही. आली मोठी शहाणी, त्याला इजी वाटत नाही. मिरचीच आहे ग तुझ्या जीभावर. एवढंसं विचारलं तर एवढी तडफड. खरं सांगू का, मला ना माझ्या भावाची काळजी वाटते आता. जिच्या जीभावर कायम मिरचीची फोडणी आहे, तिच्याबरोबर तू कसं संसार करणार आहे काय माहिती. म्हणूनच घर सोडून चाललं, म्हणजे तुमच्या मनातल्या ह्या सगळ्या शंका मिटून जातील. वा, आता बघू रमावतीची आई काय खेळी करते ते. दादासाहेब, अहो समजून तर घ्या, ऐका तरी. अब काय ऐकून घ्या माई. अहो ज्याचा खून झालाय तो तुमचा कार्यकर्ता आहे, कळतंय ना तुम्हाला? दादासाहेब, या सगळ्या प्रकरणाशी आमचा काही पण संबंध नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांचा पण काही संबंध नाही. आणि खरं सांगायचं ना तर ज्याचा खून झालाय तो आमचा कार्यकर्ताच नाही. माई, हा चुना आहे ना इतर नेत्यांना लावा, आम्हाला नको. अहो जो कार्यकर्ता तुमचा नाही तुम्ही म्हणता ना, तो तुमच्या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये तुमचे झेंडे मिरवत होता. अहो फोटो पाहिलेत ना आम्ही, आणि आमचं दुर्दैव की तो माणूस आमच्या मागे उभा होता. चुकून जर हा फोटो व्हायरल झाला ना तर सगळं प्रकरण आमच्या बुडाशी येईल. नाही नाही, असं काही होणार नाही. आम्ही असं होऊ देणार नाही. आणि राहता राहिला प्रश्न कार्यकर्त्यांचा, तर अशी किती माणसं आहेत दादासाहेब जी आपल्या पक्षाचा बिल्ला आणि पट्टा गळ्यात घालून मिरवत असतात. आता काय प्रत्येकाला कार्यकर्ता म्हणायचं का? कोण आपलं कोण परक, कोणाला मान द्यायचा कोणाला नाही द्यायचा हे सगळं तुम्ही तुमचं निश्चरायचं माहिती. आणि एक गोष्ट कान उघडं ठेवून ऐका, आम्ही खूप मिन्नतवाऱ्या करून तुमची पक्षातली इमेज सुधारवण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा जेव्हा तुम्ही तोंडावर पडलात ना तेव्हा तेव्हा तुमच्याविषयी वाईट असणारं मत आम्ही बदललंय. त्या लग्न सोहळ्यात पण तुमचे धिंडवडे निघता निघता राहिले. नशीब तुमची सून हुशार निघाली, तिची कृपा म्हणून तुम्ही वाचला. दादा, आम्ही काय सांगतोय तुम्ही जरा. हे बघा माई, तुम्ही ऐकून घ्या. आताचं प्रकरण आहे ना सरळ गजाड व्हायची वेळ, आणि यामध्ये चुकून तुमचा किंवा तुमच्या लोकांचा जर काही हात आहे असं वाटलं ना तर मी काहीही करू शकणार नाही. आणि आजवर तुम्ही केलेली मेहनत वाया गेली असं समजा, काही करू शकत नाही. हे सगळं प्रकरण निस्तरायचंय तुमचं तुम्हालाच. आणि एक लक्षात घ्या माई, यामध्ये चुकून जरी आमच्या नावाला बट्टा लागला तर ही आमदारकी तुमच्या हातून गेली म्हणून समजा. दादा ऐका आमचं. हॅलो, अरे काय वेस्टेज चालवलंय सगळं. सुमन, आले आले.
हे घ्या. हे काय याच्यात ओवा नाहीये? राहिला का? राहिला असेल, गडबडीत आणते. हे बेअक्कल, खरंच बेअक्कल आहे. अक्कल नाही काडीची म्हण मालकीन होणार माडीची. हा गडबडीत राहिलं होय. काय काम असतात का दिवसभर तुला म्हण गडबडीत राहिलं आपलं. हे धर धर धर, ते असू दे, जाऊ दे. आणि ती रंगाची डबी दे जरा मला. रंगाची डबी? आता काय करता? सुमन, अगं आपल्या ताडीनं तिचं काम परत सुरू केलंय का नाही? पण लोकाला कळायला पाहिजे ना. हे काल घरी आल्यावर माझ्या अचानक ध्यानात आलं का तिचं ते बोर्ड आहे का नाही ताडीचा, आमच्या इथे साडीला फॉल व पिको करून मिळेल, तसेच रुखवताचे सामान ऑर्डरनुसार करून दिले जाईल. ते जरा कळकट मळकट झाला, अक्षर जरा थोडेसे हे झाले त्याचे. तो बोर्ड असा ठळक करतो ना, रस्त्याने लोक येतात जाते, जरा 4 लोकांची नजर पडली तर कामं येतील, 4 पैसे घरात येतील. पैशाचं पण जाऊ दे ग, पण आपल्या ताडीचं मन रमल त्याच्यात, हाय का नाही? हा जा दे, डबी दे मला. आता मी बघतो हाय इतक्या रात्री येतात लोकांना विना डोकीच नाही. कधी उठावं लोकांच्या दारात जाऊन ठरा ठरा बेल वाजवी. बेअक्कल असल्यावर सगळेजण वागतात बाबा हल्ली. तू एवढ्या रात्री? अगं वैदे बाळा, अगं बाहेर काय उभी राहिली? आत ये. वैदू, अग काय ग? तू आत ये आधी. हा आत ये, चल. हा आधी दे, इथं दे. तू बस 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 तिथं. हा ये, बस बस बस. काय ग एवढं रात्री इथं अशी अचानक, म्हणजे एकटीच आलीस का? एकटीच नाही आलेली, सामान बी आणलंय संग. एवढी मोठी बॅग आहे, काय भानगड आहे बघावं लागेल. हा म्हणजे जावई बापू नाही का आले? काय ग कुठे ते नाही का आले? काय ग? मी माझ्या घरी आलेलं चालत नाही का? अग नाही, तुझं ना लग्न झालंय तरी तुझ्या नाकावरचा राग काही जात नाही बघ. मग जाते परत. आई आई आई, अगं गंमत केली मी तुझी. इकडे मला तुझ्या आणि पप्पांची प्रचंड आठवण येत होती. म्हटलं चला घरी जाऊया. गंमत केली ना तू? मग ठीक आहे, नाही तर लय मोठी किंमत मोजावी लागली असती. अरे विनोद कळला नाही का तुला? बर हे पुरी माई साहेबांना आणि तेज प्रतापरावांना विचारून आलीस ना तू? हो, मी म्हटलं त्यांना की मला माझ्या आईबाबांची आठवण येते, मी जाऊ का? आणि त्यांनी दिली मला परवानगी. अरे वा 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 वा, मस्त एकदम. तशी तू आज्ञाधारक होतेस म्हणा.
अगदी आपल्या बापासारखीच. हे बाकी एकदम बेस्ट. नक्की ना वैदू? हो ग. काय झालं म्हणजे तिला आवडलेलं नाहीये वाटतं मी घरी आलेलं. नाही म्हणजे अगं नाही नाही अगं नाही नाही असं काही नाही. असं कोणी असतं कधी. आपली लेक 4 दिवसासाठी आपल्या बाहेर आली आहे हे बघितल्यावर कुठल्याही आई बापाला आनंदच होणार ना. काय घ्या सुमन? मग आणि कसं आहे पोरी, हे वैदी, अगं असं येणं जाणं सुरू राहिलं पाहिजे कायम, आहे की नाही? आता तुझं लग्न झालं, तुला मक्तेदारांकडे दिली म्हणजे ए तू त्यांचीच नाही ना झाली. हा सुमन, अगं ही आपली लेक आहे अदुगर, पण नंतर मात्र एकदम माई साहेब मक्तेदारांची सून झाली आहे बरं का. तेव्हा तिची चांगली बडदास्त ठेवायची, तिला काय लागतं काय नाही सगळे हट्ट सगळे लाड एकदम पुरवायचे, काय घाबरायचं नाही. वैदी, हे बाळा तू आताच प्रवासातून थकून भागून आली ना, हातपाय तोंडावर पाणी मार जरा, अशी ताजी तावानी होई जरा, आणि मग तुला काय पाहिजे ते फक्त तिला सांग, हे मला खायला दे म्हणून. तिने नाही दिलं तर मला सांग. हा तिचे सगळे लाड पुरवा, सगळे एकदम व्यवस्थित करा बरं का. जा जा ए सुमन, जा 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 फ्रेश व्हा जा. लई जड ही बॅग. एवढ्या रात्री कशी काय आली ही पोरगी? बॅग केवढी जड आहे, एवढं सामान भरलं बॅगेत. नक्की 4 दिवसासाठी झाली आहे का? नाही नाही, काय भांडण बिंडण करून आली आहे का काय ही पोरगी? का मग माई साहेबांनी हिला घराबाहेर कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज? खोटारडा, बस झाली तुझी नौटंकी. खूप सहन केलं. मला खोटं बोलून फसवून डेटवर आणलायस ना इकडे. असेच आहेत हे मक्तेदार. यांना अख्ख्या गावावर मक्ता गाजवायला पाहिजे. हवं तेव्हा हवं तसं हवं त्यांच्यावर दादागिरी करायची, मनमानी करायची आणि वर स्वतःलाच म्हणून घ्यायचं रमावतीच्या आई साहेब. मी नाही घाबरत तुला.
काय म्हणतोय पेपर? अरे आमचं चहा येणार आहे का आज? राशी भविष्य काय म्हणते? प्रवासाचा योग आहे. मी कशाला कुठे जातोय? आर्थिक लाभ होईल. हा हे असं जरा काहीतरी चांगलं छापत जा, तेवढंच बरं वाटतं. जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे. मग कसला आलाय आर्थिक लाभ? मागची सुधारी दे म्हणून तो माघारी. कशाला उगा दिवस चांगला गेल्याची कारण असेल, बाकीचं काय नाही. अरे चहा येणार आहे का? हॉटेलात तर मागवला का काय? अरे किती वेळ झाला? अरे मला काय काम आहेत का नाही? तुमचं सरकारी काम त्याकडं नाही मी. माझ्या नुसतं टायमाचं वेस्टेज. सुमन आले 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 आले. खास आमच्या पप्पांसाठी कडक आल्याचा चहा. वा करत तूच ग बाळा, तुलाच माझी काळजी. बरं अगं पण तू का आणला चहा? सुमन कुठे गेली? सुमन, ए सुमन. काय 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 अजून हवंय का? हा अगं काय तू सुमन? हा अगं पोरगी आपली कधीतरी 4 दिवस माहेराला आली, तिला जरा आराम करू द्यायचा, शांत निवांत झोपू द्यायचं. आल्याबरोबर लावली आपली सगळं कामाला. काय अहो पप्पा, काय हरकत आहे? ते म्हणजे रोज तुमची लाडकी बायको तुम्हाला चहा देते, आज लाडक्या लेकीने दिला तर काय हरकत आहे? बघितलं, आईची कामं हलकी करायला आली आहे लाडाची लेक. मग नाही, तू फक्त सांगच तर रजनीकांतच्या रोबोट सारखी चट्टा चट्टा कामं करते की नाही ते बघ. हो का? मशी चट्टा बाजारात जा आणि 2 किलो पटकन साखर घेऊन ये. हा हे घे पैसे. अगं ते सुमन, तुझं काय चाललंय काय तुझं? तू मुगत बिचारा लेकराला कुठं कामाला लावती? एक सेकंड पप्पा, एवढं काही नाहीये, जाईन मी. जाईन मी. अगं कोणच तू? मक्तेदारांची सून आहेस. असं वाण्याच्या असं दुकानात जाणं शोभतं का तुला? हा आणि आम्हाला तरी शोभतं का तुला पाठवलेलं? उगा काहीतरी तुझा नाही, एवढं काही होत नाही, जाते मी. अगं असं काय करते? असं मोठा हवेलीवाणी बंगला असलेले मोठ्या श्रीमंताची सून आहेस तू. हे असं बरं दिसतं काय? पण त्यांच्या श्रीमंतीत माझा आनंद नाहीये ना पप्पा, तुम्हालाही माहिती आहे. हे माझं वास्तव आहे, ह्यात माझा आनंद आहे. ते मला एन्जॉय करू द्या ना. जाऊ. अगं मी जा. एवढं काही होत नाही, जाते मी. बरं आई, हे बघ फोन घेऊन चालली आहे, काही लागलं तर कॉल कर. ठीक आहे? बर. हा सावकाश जा ग. हो. सुमन, ह्या पोरीचे काय फिरत चाललेत काय कळत नाही. एक पोरगी लग्न होत नाही म्हणून ह्या घरात बसून होती, ती आता लग्न झालंय तरी परत इथंच येऊन बसलीये. ही पण कायमची नाही ना आली तर राहायला? काय घोळ घातलाय काय माहित. अरे नेमकी काय माती खाऊन आली, काय विचारलं का तिला? हो, असं कसं काय विचारणार? नाही म्हणजे काल रात्रीच आली ना ती. काय विचारू? काय भांडणं करून आलीस का, रुसून आलीस का, काय वेगळं करून आलीस का? आणि पहिल्यांदाच आली ना पोर लग्नानंतर माहेरी. हा कळलं. ते पहिल्यांदा आली, दुसऱ्यांदा आली, तिसऱ्यांदा आली, काय झालं ते तुम्हीच पाळणे गात बसायचं. या पोरीने तिकडं काही खड्डा खडून ठेवला नसला म्हणजे मिळवलं, नाहीतर मी परत जाऊन पडतो आडवा त्या खड्ड्यात.
आणि परत परत धरतो त्या माईसाहेबांचे पाय. माईसाहेब. हे बघा ऐका, उगाच तुम्ही ना सुतावरून स्वर्ग गाठू नका. आपल्याला खरं काय येते नाही माहिती. हा, तसलं काही नसल. तुम्ही चहा प्या, तो थंड होतोय. उगाच विचार करत बसू नका. या पोरीचा काहीच भरोसा नाही. इथं बोलणं याच्या अंगात असलेले गुण हे समजा बघून माईसाहेब थोडीच म्हणणार आहेत राजी खुशीनं जा बाई तुझ्या माहेरी 4 दिवस. काय खरं नाही. काय झालंय या पोरीने जर काही कुटाणा केला असेल ना तिकडं तर मग ती आणि मी. पुष्पे, नाही लय मोठ्या तोऱ्यात बोलली होतीस तू. माईच्या विरोधात मी सारीपाट मांडलाय आणि आता समदे फासे तुझ्या विरोधात जायला लागलेत. या पोरीला घरात आणण्यासाठी लई लढतर केली तू. तो गुरु अडकला आणि त्याला सोडवता त्या नाऱ्याचा खून झाला. आणि ती तुझी हुकमाचा एक्का वैदई आता तीच घर सोडून गेली. समद तुझ्या विरोधात. मी म्हटलं होतं की जे काय करशील ना ते विचार करून कर. निदान मला विचारून तरी कर. पण नाही, तुला समजा तुझ्याच डोक्याने करायचं होतं ना. आता काय झालं? आगीतून उठून फुपाट्यात गेली तू. त्या माईसाठी पेटवलेल्या वाणव्याचा झाडा त्या माईला कमी आणि तुला जास्त बसायची वेळ आली. त्या आगीत तूच करपून जाऊ नको म्हणजे मिळवलं. चालायला पाय कामाचे राहिले नाही, खायला हात बारा नाही. निदान एक तोंड शिल्लक आहे तर चांगलं बोला. पुष्पे, जरा शांत घ्या अण्णासाहेब. एक विसरू नका. ही तुमची उधारी आहे जी मी चुकती करते. त्यामुळे चांगलं बोलायचं. डाव प्रतिडाव करताना थोडं 19-20 होणारच, पण तो डाव साधणं महत्वाचं आहे. पुष्पाचा वार कधीही वाया जात नाही. एक तर आरपार जातो, नाहीतर नाऱ्यासारखा एखादा ठार होतो. नाऱ्याला तू माझ्या वैदेही नावाच्या वजिरानं जागा हलवलीये. घर सोडलेलं नाही आणि मी ते सोडू देणार पण नाही. पर तुझ्या आणि त्या माईच्या 2 कांकण चढ आहे ती पोर. म्हणूनच तर मी तिची निवड केली. माझ्या लोकांवर माझा पूर्ण विश्वास आहे. सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. कधी कधी नखरे सहन करावे लागतात. करू ना, नखरे सहन करू, हट्ट पुरवू आणि वेळ आली की पुरून उरू सुद्धा. ती अति करतीये म्हणून मी माती होऊ देणार नाही. माझ्या वजिराला माईच्या खुर्चीचा असा टेकू करून ठेवेल ना की तो हल्ला आणि माई खुर्ची सकट तोंडावर पडलीच म्हणून समजा.
काय ग? तू तू रडतेस? नाही ग. मी ओळखत नाही तुला. नाही ग. काय झालं? वेडी आहेस का तू? नाही, मी नाही रडत आहे. अजूनही कॉल आला नाही का जिजूंचा? नाही, त्यांचा कॉल नाही आला. मीच केला होता त्यांना. काय 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 बोलले ते? काही सॉर्ट केलं का सगळं? हो, त्यांच्या बाबांनी फोन उचलला होता. त्यांचा आवाज ऐकून मी फोन कट केला. मला काय वाटतंय माहिती का, त्यांच्या बाबांनी ना ह्यांचा फोन जप्त करून ठेवलाय. ताई, मला अजूनही वाटतंय की जिजूंचं खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. ते त्यांच्या वडिलांच्या दबावाखाली तुझ्याशी बोलत नाहीये. हे कळतंय ना तुला? कळतंय. ताई, गप्पू, ते बंगल्यावर पोलीस आले होते का? मीच फोन केला होता त्यांना. नाराच्या मर्डर विषयी जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यांनी बंगल्यावर जायला हवं हे सांगितलंय मी त्यांना. गप्पू, तू जरा वेडी आहेस का? मला वाटलं तू रागाच्या पोटी बोलतेस सगळं, पण तू खरंच फोन केलास. तुला कळतंय का ग? तू काय वेड्यासारखं वागली असते? ताई, एवढं काहीही झालेलं नाहीये. तू का हायपर होतेस? मी हायपर होते? तुला कळत नाही तू काय करून बसली असते? तू एक मिनिट गप्पू. बाळा, तू 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 ते त्यांना फोन केलास तेव्हा तुला कोणी बघितलं नाही ना? ताई, कोणीही बघितलं नाही मला. डोंट वरी. काय मिळालं काय माहिती हे करून? समाधान. खरं सांगते ताई, माझ्याकडे काहीतरी माहिती आहे ज्याने सत्य बाहेर येण्यासाठी मदत होणार आहे, आणि मी ती सांगितली नसते ना, माझं मन खायला उठलं असतं ग मला. खूप डेंजर लोक आहेत ग ती. पण ताई, चूक आहे ते चूक आहे ना. चूक निमूटपणे सहन करणं मला नाही पटणार. मला त्या मक्तेदारांना चांगला धडा शिकवायचा आहे. आपल्या दोघींचंही आयुष्य स्पॉइल केलंय ग त्यांनी. त्यांच्या चुकीची शिक्षा ही त्यांना मिळालीच पाहिजे.